या आधीच्या व्हिडिओमध्ये करोना किंवा इतर विषाणू संसर्गापासून बचाव करण्यासाठी स्वतःचे हायजीन साधे, सोपे आणि नैसर्गिक उपाय वापरून कसे ठेवता येईल हे आपण पाहिले. हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला आणि शेअर केला, याबद्दल धन्यवाद. करोना ही आता राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर झालेली आहे. हात स्वच्छ करणे ही तर पहिली स्टेप झाली, पण तरीही हा विषाणू आपले कपडे, चप्पल, बूट, गाडी, फोन, दरवाजाचे हँडल्स, टेबल, पडदे अशा अनेक ठिकाणी चिकटून राहू शकतो. यावरती काय उपाय आहे का? तर हात स्वच्छ ठेवणे याचबरोबर वरील गोष्टी स्वच्छ ठेवणे यावर एक चांगला इको फ्रेंडली उपाय आहे. 2% हायड्रोजन पेरॉक्साईडच्या द्रावणाचा उपयोग करून तुम्ही हात आणि वरील सर्व गोष्टींची स्वच्छता करू शकता. हायड्रोजन पेरॉक्साईड हे EPA मान्य आहे. तर आता काय करायचे ते पाहू. औषधाच्या दुकानातून हायड्रोजन पेरॉक्साईड घेऊन ये. अशा तऱ्हेने 2% प्रमाणाचे हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होईल. हे द्रावण डिसइन्फेक्टंट तसेच हँडवॉश म्हणून वापरता येते. यांनी तुम्ही कपडे धुवू शकता. कपडे धुतल्यावर पाण्यातून काढणे आवश्यक आहे. पेपर टॉवेल किंवा कापड वापरून या द्रावणात बसवून वाईप म्हणून वापरता येईल. म्हणजे वरील नमूद केलेले सर्व मटेरियल स्वच्छ करता येईल. कार्पेट, पडदे स्वच्छ करायला स्प्रे करू शकता. तर आता हात धुणे, कपडे व इतर वस्तू यांची स्वच्छता आपण पाहिली. पण संडास, बाथरूम आणि फरशीचे काय? तर मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे व्हिनेगरचे द्रावण तुम्ही या स्वच्छतेसाठी नक्की वापरू शकता. मार्केटमध्ये अशा प्रकारचे इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. प्लीज नोट दॅट hydrogen peroxide is EPA approved disinfectant in the EPA approved list of disinfectant globally to used against viruses. आम्ही सुचवत असलेले उपाय आणि इतर बाजारात उपलब्ध उपाय यात काय फरक आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. हायड्रोजन पेरॉक्साईड हे इको फ्रेंडली आहे. नदीच्या पाण्यात मिसळल्यावर त्याचे रूपांतर पाणी आणि ऑक्सिजनमध्ये होते. बाकीचे इतर जे डिसइन्फेक्टंट आणि सॅनिटायझर आहेत त्याच्यामध्ये अमोनियम कंपाऊंड्स असू शकतात की जी पाण्यात मिसळून नायट्रेट, नायट्राईट आणि विरघळलेला अमोनिया असे घातक पदार्थ तयार करतात. तेव्हा फक्त इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स वापरा, स्वतःला सुरक्षित ठेवा आणि निसर्गही सुरक्षित ठेवा.